नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल रविवारच्या दिवशी कोणत्याही टीव्ही चॅनलवर 2 बातम्या ठळकपणे दिसत होत्या. त्यातली पहिली बातमी होती मनू भाकरनं ऑलिम्पिकचं पदक जिंकल्याची. देशासाठीचं पहिलं पदक मनू भाकरनं जिंकलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आणि त्याच वेळेस दुसरी हेडलाईन होती उरणच्या यशस्वी शिंदेच्या खुनाची. दोघीही याच देशाच्या लेकी, पण एकीच्या खेळानं देशाचा सन्मान झाला तर दुसरी मात्र एका विकृतीची शिकार ठरली. मुलीच्या निर्णयाचा सन्मान केला की मनू भाकर होते, पण फक्त मुलींनी कसं वागावं याचे मापदंड लावत बसलो की स्वप्नांची राख रांगोळी होते. हेच सांगणाऱ्या या 2 घटना. मुलीनं आपला निर्णय आपण घेतला म्हणून तिला धडा शिकवण्याची समाजाची वृत्ती अबाधितच आहे, फक्त सध्या तिला जाती आणि धर्माचं कोंदण दिलं जाते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना याचं द्योतक आहेत आणि म्हणूनच आमचा प्रश्न आहे, तिच्या निर्णयाचा अधिकार मान्य का होत नाही? याच प्रश्नावर आज बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात गेल्या काही महिन्यांमध्ये मुलींच्या बाबतीत, महाराष्ट्रातल्या लेकींच्या बाबतीत घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना. जून 2023 पुण्यामधला राजगड किल्ला. MPSCच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेली दर्शना पवार याच किल्ल्यावर गेली होती. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून दर्शनाची त्या अगोदर निवड झाली होती. MPSCची परीक्षा पास झाली म्हणून सगळीकडे सत्कार होत होते. सत्काराच्या एका कार्यक्रमासाठी ती पुण्यामध्ये आली आणि त्यानंतर कुटुंबियांशी तिचा संपर्क तुटला. आपला मित्र राहुल हंडोरेसह दर्शना राजगडावर गेली होती असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. आणि त्यानंतर जे समोर आलं ते हादरवून टाकणारं होतं. तिचा मित्र राहुलनं राजगडावर तिची निर्घृण हत्या केली होती. दर्शना आणि राहुल यांच्यामध्ये अनेक वर्षांची मैत्री होती. दर्शनानं राहुलला नकार दिला आणि त्यानंतर राहुलनं दर्शनाची हत्या केली. जून 2023 घटना पुण्यामधलीच. एक तरुणी कॉलेजला निघाली होती आणि भर रस्त्यात तिच्यावर हल्ला झाला. शंतनू जाधव या तरुणानं तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. शंतनूच्या हातात कोयता होता. भर रस्त्यात तो कोयता घेऊन तिच्या मागे धावत होता, पण इतर तरुणांनी वेळीच मदत केली आणि या तरुणीचा जीव वाचला. शंतनू जाधव आणि या तरुणीमध्ये सुद्धा काही काळ मैत्री होती. मात्र शंतनू हिंसक होता म्हणून या तरुणीनं मैत्री तोडली आणि याचा शंतनूला राग आला आणि आपल्याला नकार दिला. या रागातून त्याने या तरुणीवर भर रस्त्यात हल्ला केला. घटना तिसरी नालासोपारा मुंबईमधली. एक 21 वर्षांची तरुणी घरातनं कामासाठी बाहेर निघाली होती आणि बस स्टॉपवर येत असतानाच पाण्यानं वार करून तिची हत्या झाली. आरती यादव आणि रोहित यादव यांच्यामध्ये जुनी मैत्री होती. दोघं एकमेकांच्या जवळच राहायचे सुद्धा. आरतीच्या वागण्यावर रोहितला संशय होता आणि आरती आपल्याला नाकारतीये याच रागातून रोहितनं भर रस्त्यात आरतीची हत्या केली. परभणीमध्ये घडलेली जून 2023 ची घटना. 19 वर्षांची तरुणी आपल्या घरामध्ये झोपली होती आणि कुटुंबियांनी घरातच तिची हत्या केली. कारण काय, तर या मुलीचं जातीबाहेरच्या तरुणावर प्रेम होतं. आंतरजातीय विवाहासाठी ही तरुणी ठाम होती आणि मग कुटुंबियांनी घरातच गळा दाबून तिची हत्या केली. बाबर कुटुंबातले 6 जण या हत्येप्रकरणी सध्या अटकेत आहेत. जुलै 2024 छत्रपती संभाजीनगर. अगदी काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. अमित साळुंखे आणि विद्या हे दोघं बालपणीचे मित्र. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, पण दोघांची जात वेगळी म्हणून कुटुंबियांनी लग्नाला सुरुवातीला विरोध केला. अमित आणि विद्यानं कुटुंबियांचा विरोध डावलला आणि मे महिन्यामध्ये लग्न केलं. त्यानंतर मात्र विद्याचे कुटुंबीय संतापले आणि 2च दिवसांपूर्वी त्यांनी अमितवर हल्ला केला आणि या चाकू हल्ल्यामध्ये अमितचा मृत्यू झालाय. जेव्हा लग्न झालं तेव्हा अमितच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली होती, पण लग्नानंतर महिन्याभरातच गावामध्येच अमितची हत्या झाली. विद्याचे वडील आणि भावानं अमितची हत्या केल्यामुळे त्या दोघांनाही पोलिसांनी सध्या अटक केली आहे.
आणि त्यानंतरची घटना उरण रायगडमधली 22 वर्षांची यशस्वी शिंदे हिची हत्या झाली. दाऊद शेख नावाच्या एका व्यक्तीवर हत्येचा संशय आहे. दाऊद शेख आणि यशस्वी हे एकमेकांना ओळखायचे. दाऊदवर यशस्वीची छेड काढल्याचा आरोप होता आणि याची तक्रारही पोलिसांमध्ये दाखल झाली होती. या गुन्ह्याबद्दल दाऊदला तुरुंगवास सुद्धा झाला होता. पण तुरुंगातून सुटल्यानंतर दाऊद आणि यशस्वीमध्ये संभाषण होत होतं असा पोलिसांचा तपास सांगतोय. या सगळ्या महाराष्ट्रामधल्या घटना गेल्या जेमतेम वर्षभरातल्या आहेत. यातल्या अनेक घटनांमध्ये मुलींनी आपला जीव गमावलाय. याला अनेक कारणं दिली जातात. मुली घरच्यांचं ऐकत का नाहीत, समाजामध्येच लग्न का करत नाही, प्रेम करायचं तर धर्मातलाच मुलगा का नको असतो, आई वडिलांचं घर म्हणजे हॉटेल आहे का, की वाटेल तितके वर्ष राहायचं आणि मग पळून जायचं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि याच गोष्टींचं कोंदण या घटनांना दिलं जातं. पण या सगळ्या गोष्टींमागे एक सत्य मात्र कधीही समोर येत नाही आणि ते सत्य म्हणजे तिचा निर्णय घेण्याचा अधिकार. मी कुणाशी लग्न करायचं, मी कुणाशी मैत्री करायची, मी कुणाबरोबर आयुष्य घालवायचं हे ठरवण्याचा अधिकार मुलीला का दिला जात नाही हा खरा प्रश्न आहे. याच प्रश्नाबद्दल चर्चा करायची आणि त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बडेकर आता आपल्यासोबत आहेत. ज्योती मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. ज्योती मॅडम, आवाज पोहोचतोय माझा आपल्यापर्यंत? ज्योती बडेकर यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण त्यापूर्वी उरणमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबतीत पीडिता यशस्वी शिंदे हिच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. की यशस्वी हिच्या उरणमध्ये निगरून हत्या झालेली आहे. दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे. की यशस्वी हिच्या उरणमध्ये निगरून हत्या झालेली आहे. दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे. की यशस्वी हिच्या उरणमध्ये यशस्वी शिंदे ही उरणमधली राहणारी तरुणी होती. यशस्वी ही कामानिमित्त बेलापूरला जाते असं सांगून घरातनं बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र त्यानंतर पनवेल रेल्वे स्टेशनजवळ यशस्वीचा मृतदेह सापडला. यानंतर अवघ्या परिसरामध्ये संतापाची लाट उसळली. या संदर्भातला कुणावर संशय आहे का असं विचारताच यशस्वीच्या वडिलांनी दाऊद शेख या व्यक्तीचं नाव घेतलं. ही तीच व्यक्ती होती ज्या व्यक्तीनं काही वर्षांपूर्वी यशस्वीची छेड काढली होती म्हणून तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. दाऊद शेख याला पोलिसांनी अटकही केली होती आणि त्यानंतर त्याला तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊद शेख नावाची ही व्यक्ती काही काळ इतरत्र काम करत होती. पण यशस्वी आणि त्यांचे कदाचित फोनवरून संभाषण होत असावं अशी शंका आहे. मात्र यशस्वीची हत्या दाऊद शेखनं का केली या संदर्भात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दाऊद शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्या चौकशीतनंच याची उत्तरे मिळू शकतील. ज्योती बडेकर सामाजिक कार्यकर्त्या या विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत. ज्योती मॅडम, माझा आवाज आता पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो हो हो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. धन्यवाद. मघाशी मी काही घटनांचा उल्लेख केला, ज्यामध्ये संभाजीनगरची ऑनर किलिंगची घटना होती, त्यामध्ये राजगडावर एका तरुणीची झालेल्या हत्येची घटना होती आणि महाराष्ट्रामधल्या अनेक घटना होत्या. या घटनांमधला एक समान धागा आहे की जेव्हा जेव्हा मुलगी नकार देते, मग तो प्रियकराला दिलेला नकार असू देत किंवा मग कुटुंबाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबरहुकूम चालायला दिलेला नकार असू देत, नकार एकदा दिला की तिच्या वाट्याला जी काय अवहेलना येते ती तर शब्दांपलीकडचीच असते. पण कधी कधी त्याचं टोक गाठलं जातं आणि तिचा जीव घेतला जातो. मुलीचा नकार पचवणं हे आपल्या समाजाला इतकं कठीण का जातं? मला असं वाटतंय की मुलांना जे आपण म्हणजे घडवलं जातं बालपणापासून, तर त्यांना ना प्रत्येक गोष्ट ही मिळत जाते. आणि जेव्हा मुलींच्या बाबतीत मला असं वाटतंय की तू ती नकार देऊ शकत नाही किंवा तो तिचा अधिकारच नाहीये असं मुलांना वाटायला लागतं. मग ती प्रियकर असू दे, बायको असू दे किंवा, तर त्यांना असं वाटतं की हा आमचा अधिकार आहे. मग ते प्रेमाकडे पण एका अर्थाने काबीज करणं, आपल्या कब्जामध्ये ठेवणं आणि ते नकार पचवण्याची जी शिक्षण हवंय ते बालपणापासून मुलांच्या बाबतीत होत नाही.
आणि मुलगी म्हणजे आमचा अधिकार आहे आणि ती आम्हाला कशी मिळत नाहीये. तर ते एका पॉवर सारखं ते तिच्याकडे बघतात आणि मला असं वाटतंय प्रेम या संकल्पनेकडे पण ती लोक नकार हा देऊ शकत नाही किंवा मुलगी हे नकार कसा मला देऊ शकते हा कुठेतरी पुरुषी अहंकार किंवा एक गर्वाची गोष्ट होऊन जाते आणि मग ते एका प्रेम करणाऱ्या व्यक्तीला पण फक्त ती नकार करते किंवा तो माझा अपमान आहे किंवा मला कसं ती नाकारू शकते ह्या रागापोटी ते तिची हत्या करतात. इतकं मला वाटतंय ते विष त्यांच्यामध्ये असतं आणि ते त्याचं कुठेतरी रूपांतर हत्येमध्ये होतं किंवा अशा विद्रूप घटनांकडे होतं असं मला वाटतंय. की एक नकार देणं घेणं हे एक जी संकल्पना आहे ती मला वाटते मुलांच्या घडण्यामध्ये म्हणजे आपण लहानपणापासूनच बघतो की त्यांना प्रत्येक गोष्ट मिळत जाते त्यामुळे ते मोठ्यापणी पण त्यांना असं वाटतं की हा आमचा अधिकारच आहे. त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं ही मानसिकता आहे की जी विकृतीकडे त्या मुलांना घेऊन जाते. तर पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की एखाद्या गोष्टींकडे त्यांना नकार मिळण्याची जी एक नैसर्गिक प्रोसेस आहे त्याला ती लोक कशा पद्धतीने बघतायत. कारण मला असं वाटतं हत्या करण्यापर्यंत नकार पोचवण्याची जी क्षमता नसेल तर ते विद्रूप गोष्ट आहे आणि ती नीच मानसिकता मुलांची घडत जाते असं मला वाटतं. तर तुम्ही पालकांचा उल्लेख केला तर कालपासून जेव्हा मी या घटनेसंदर्भातल्या समाज माध्यमांमध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया पाहते काही प्रतिक्रिया खरंच चीड आणणाऱ्या आहेत. त्यातल्या काही राजकीय प्रतिक्रिया आहेत त्याच्याकडे मी नंतर येईन. पण काही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं एस्पेशली उरणच्या केसच्या बाबतीमध्ये आई वडिलांनी जरा मुलीकडे बघितलं पाहिजे, मुलगी कुणाकडे जाते कुणाला भेटते याकडे भावांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे घरातला एखादा मुलगा जर खून करण्यापर्यंत जात असेल तर त्यावर काही बोलायचं नाही पण भावानं बहिणीची जबाबदारी मात्र घ्यायची असं एक त्याच्यावर बंधन टाकलं जातं. याचा अर्थ भावाची स्वतःची म्हणून जी काय जबाबदारी असते एस्पेशली मुलांची स्वतःची म्हणून जी काय समाजात वावरणारा माणूस म्हणून ती जबाबदारी आपोआप त्यांच्याकडनं काढून घेतली जाते. नाही मला असं वाटतं की ज्यावेळेस एक आपण बघतो की बाहेर जाताना पण मुलींना जे थोडंसं पण अगदी मार्केटमध्ये जायचं असेल ना तरी पण एक छोटा भाऊ असेल ना तरी त्याला पाठवलं जातं तिच्या बरोबर आणि त्याला एक लहान आहे तो तिची सुरक्षा करू शकत नाही ती त्याची करेल पण तरी एक शिकवताना किंवा त्या मुलीला किंवा त्या मुलाला छोट्या हेच घडवलं जातं की तुझी कशी ती जबाबदारी आहे. मुळामध्ये मला असं वाटतं की ह्या गोष्टी का घडतायत आणि त्याच्याकडे लक्ष न देता कसं त्या मुलीची जबाबदारी आहे किंवा त्या कुटुंबाची जबाबदारी आहे हे त्यांना सांगितलं जातं. तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मुलींना सक्षम करणं ही काळाची गरज आहे. त्यातली एक जी घटना आहे ती बघून मला फार डिस्टर्बिंग वाटलं ते अशासाठी की मुलीनं जातीच्या बाहेरच्या एका मुलाशी प्रेम केलं परत प्रेम केलं तर त्या दोघांनी लग्नही केलं त्यांनी आपला संसारही थाटला होता. त्यानं कुटुंबाची इब्रत जाते त्यानं कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो पण त्यामुळं प्रतिष्ठेला धक्का लागला ते कसं भरून काढायचं तर त्याच घरातल्या दोन पुरुषांनी त्या मुलीच्या नवऱ्याची हत्या करायची आणि मग स्वतः खुनी व्हायचं. ह्यानं मात्र कुटुंबाची प्रतिष्ठा जपली जाते. कुठून येते ही एवढी विकृती आपल्या समाजामध्ये म्हणजे समाज म्हणून आपणच पोसत असतो की ही खोटी प्रतिष्ठा आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये खोटा अहंकार खोटी प्रतिष्ठा जातीयवाद आणि उच्च जात आणि जरी ती सुखी असेल पण खालच्या जातीमध्ये म्हणजे एक समाजाच्या ज्या व्यवस्था त्याच्यामध्ये खालच्या जातीत लग्न केलं म्हणजे आमची इज्जत गेली आम्हाला लोक काय म्हणतील उपाशी राहू पण ह्या असल्या गोष्टी ते सहन करू शकत नाही. हे खोटा अहंकार खोटं जे सामाजिक विद्रुपीकरण आहे असं मी म्हणेन आणि ह्याच्या पोटी आपल्या पोटच्या गोळ्याला मारण्यापर्यंत ही लोक जातात. म्हणजे हे खूप निर्दयी मानसिकता आहे आणि पुरुष हा जे सामाजिक गर्व होतं किंवा गर्वाचा हा मुद्दा केला जातो तर मला वाटतं ह्या खोट्या इज्जतीला आणि खोट्या गर्वाला काही काडी मात्र हे नाहीये किंमत नसली पाहिजे. उलट मला असं वाटतंय की समाजामध्ये आता ह्या गोष्टी जर मुलींना तुम्ही मला असं वाटतं की व्यवस्थित जडणघडण केली तिचं जर तुम्ही जाती तिला जो मुलगा आवडतो तो योग्य आहे की नाही तिच्याशी संवाद केला तर मला वाटतं ह्या गोष्टी घडणार नाही आणि जातीपातीच्या पलीकडे आता लोकांनी जायला पाहिजे. स्वतःच्या मुलीला मारण्यापर्यंत जातात म्हणजे मला असं वाटतं फार हे भयंकरच आहे. याच्यामधला आता एक शेवटचा प्रश्न आहे जो मी महिलांच्या बाजू बऱ्याच वेळेला असं दिसतं की महिला सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे समाजाच्याच नजरेतनं बघत असतात. काही प्रतिक्रिया मी अशा की राजकीय कार्यकर्त्या असलेल्या महिला राजकीय पदांवर असलेल्या महिला आहेत
खरं तर या महिला समाजाच्या अशा टोकावर पोहोचलेल्या आहेत की जिथे त्यांना स्वातंत्र्याची पुरेपूर किंमत कळलेली आहे, कारण ते स्वातंत्र्य नसतं तर कदाचित त्या तिथपर्यंत पोहोचल्याच नसत्या. पण तिथे पोहोचलेल्या महिला सुद्धा या मुद्द्यावर येण्याच्या ऐवजी जात आणि धर्म याच्यामध्येच ती घटना गुंडाळून करण्याचा प्रयत्न करतात. यानं कदाचित तात्कालिक राजकीय फायदा होतही असेल, पण त्यानं होणारं समाजाचं नुकसान दुर्लक्षित करण्या इथपर्यंत या कार्यकर्त्यांना राजकारण का महत्वाचं वाटत असावं? मला असं वाटतं की एक आपण जर बघितली की बेलापूरची जी केस आहे त्याच्यामध्ये ती महिला ज्या घरातून दुःखी होऊन किंवा त्रासामधून एक शांतता शोधते, मंदिरात जाते. आणि मंदिरामध्ये सगळ्यात मला असं वाटतंय की आपल्या कल्चरमध्ये की एक शांतता, एक तिला समाधान मिळेल अशी जागा तिने सेफ्टी तिला वाटली, ती जागा तिने निवडली. आणि तिथे मंदिराचे पुजारी तिच्यावर अत्याचार करतात, तिची हत्या करतात. आणि दुसऱ्या बाजूला जे तू म्हणते त्याच्यामध्ये की एका मुस्लिम मुलगा आहे आणि त्याने त्या प्रेमातून किंवा विकृतीतून हत्या केली. तर जे तू म्हणते की त्याच्यातून राजकीय फायदा हा की लगेच मुस्लिम व्यक्ती आला की लव जिहाद, आणि जेव्हा दुसऱ्या बाजूला इतर धर्माच्या गोष्टी असतात तेव्हा मात्र तो शब्द वापरला जात नाही. मला असं वाटतंय की इथे लव जिहाद किंवा असे शब्द वापरून तुम्ही राजकीय पोळ्या भाजू शकता, पण मूळ मुद्द्याला जिथे हात घालायला पाहिजे, मुलींची सुरक्षता, जाती व्यवस्थेच्या पलीकडे, खोट्या अहंकारा पलीकडे, आणि मुलींना अशा घटना घडल्यानंतर देखील मुलींवर बंधन येतात. तर मला असं वाटतं मुलींना बंधनं टाकून तुम्ही काय होणार आहे? ह्याच्यामध्ये गृह खात्याने अधिक काम केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जे तू म्हणते ते माझ्या लक्षात आल्यात त्या गोष्टी की राजकीय यांना फक्त पोळी बांधून त्यांना मूळ मुद्द्याकडे जायचं नसतं, त्यांना फक्त छोटं राजकारण करायचं असतं, आणि ते मुळात मला असं वाटतं की ते अत्यंत चुकीचं आहे. आणि घटना कुठलीही असो त्यामध्ये कुणाचाही जीव जाणं हे कधीही वेदनादायीच असतं. त्या कुटुंबासाठीच फक्त ते वेदनादायी नसतं, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी असतं. पण या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये नकाराची किंमत जर एखाद्या मुलीला ही अशी भोगावी लागत असेल तर मात्र या घटना समाज म्हणून आपण विचार करण्याच्या पातळीवर आलेल्या आहेत. आणि त्याला जर आपण धर्माची आणि जातीची कोंदणं लावत बसलो किंवा त्याच परिघातून पाहत बसलो तर समाजाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं होणारं दीर्घकालीन नुकसान मात्र आपण दुर्लक्षित करतो, ज्याची खूप मोठी किंमत येणाऱ्या भविष्यात कदाचित आपल्याला मोजावी लागेल. ती मोजावी लागू नये यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आणि त्यासाठीचीच ही चर्चा. ज्योती मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सविस्तरपणे तुमची मतं व्यक्त केलीत त्याबद्दल. धन्यवाद.